तुमच्या काळात काही 1 ट्रिलियन होणार नाही, सतत ते आम्ही 1 ट्रिलियन करणार वगैरे, त्यासाठी काही प्रयत्नही होत नाही. अध्यक्ष महोदय, गंमत काय, 2023ला पण दावोसला जाऊन आले साहेब. 1.37 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांनी आणली असा त्यांनी दावा केला. आता पेपरला 2 दिवस येतंय की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले आहेत, गळती लागायला लागली आहे. अगदी राम मंदिराला देखील गळती लागली. राम आमच्या पार्टीत आलाय, मी सांगतो ना, त्याच्यावर येतो मी तो मुद्दा. हो, राम आमच्या पार्टीत आलेला आहे. 2019 साली नरेंद्र मोदींचं लीड त्यांच्या मतदारसंघात 4,79,000 होतं, घटलं आणि 1.5 लाखावर मोदी साहेबांचं लीड 1.5 लाखावर आलं. आम्ही आमची सभागृहासमोर विनंती आहे. हो मंत्री महोदय, तुम्ही शांत बसा ना, जरा शांत बसा. आज अध्यक्ष महोदय तुमचा मूड दिसत नाही, काही चुकलंय का आमचं? अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. चेतन तुपे साहेबांनी राज्यपालांचं अभिभाषण जवळपास पुन्हा वाचलं. संजय केळकर साहेबांनी, खरं त्यांना दिल्लीला जायचं होतं, पण त्यांच्या मित्र पक्षांनी बळजबरी केल्यामुळं त्यांना नाईलाजाने पुन्हा एकदा कराड ठाण्याच्या किल्ल्याची व्यथा मांडण्याच्या पलीकडे काही करता येत नाही. आज जर तुम्ही दिल्लीला गेला असता तर मोदी साहेबांच्या समोर तुमचं भाषण ठाण्याच्या किल्ल्यासाठी झालं असतं. पण तुमच्यावर जो अन्याय चाललेला आहे त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी या वर्षीच्या सुरुवातीला जे अभिभाषण दोन्ही सभागृहांच्या समोर मांडायचं होतं, त्या भाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलत असताना अध्यक्ष महोदय, मला हे सांगितलं पाहिजे की राज्यघटनेत 176 कलम आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर किंवा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राज्यपालांचं दोन्ही सभागृहांच्या समोर भाषण होईल आणि सभागृहाची बैठक का बोलवली हे सांगतील. इंग्रजीमध्ये त्या बाबतीत असं वाक्य आहे की शॅल इन्फॉर्म कॉजेस ऑफ इट्स समन्स, म्हणजे दोन्ही सभागृहांना का बोलवले आहे हे सांगितलं जाईल. अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं हे भाषण म्हणजे काय होतं, तर अध्यक्ष महोदय, सरकारने काय केलं, काय करत आहे याचा डंका पिटवण्याच्या पलीकडं काही फार विशेष राज्यपालांच्या भाषणात आम्हाला काही दिसत नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यात आमच्या मते आम्ही हेच करतोय, आम्ही ते करतोय याच्या पलीकडं काही विशेष दिसलं नाही. अर्थात अध्यक्ष महोदय, राज्यघटनेमध्ये काय लिहिलंय आणि कलम 176 भारतीय राज्यघटनेत आहे त्याच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे याचा आणि राज्यपालांच्या भाषणाचा आम्हाला कुठं संबंध दिसला नाही. अध्यक्ष महोदय, राज्यघटनेचं या लोकांचं काही देणं घेणं नाहीये. किंबहुना हे राज्यघटना बदलण्यासाठीच आम्हाला सत्ता पाहिजे अशी भाषणं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत यांनी केली. आणि अध्यक्ष महोदय, आज राज्यघटना बदलण्याची यांची भाषा काय आजची नाही. स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना ज्यावेळी तयार करायला सुरुवात केली, मांडली, अगदी तिरंग्याच्या साठी देखील काय भूमिका या सर्वांची आहे हे भारतानं यापूर्वी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राज्यघटनेची बदलण्याची भाषा, अलीकडच्या काळात एक खासदार म्हटले, निवडणुकीतही अनेक उमेदवार समोरच्या पार्टीचे भाषण करायचे देशभर की आम्हाला 400च्या पार जायचंय. आणि 400च्या पार का जायचंय, तर आम्हाला घटना बदलायची. अध्यक्ष महोदय, मला यांना हे विचारायचंय की त्या संविधानाच्या जोरावर तुम्ही सत्ता मिळवली, ती संविधान बदलण्याची इच्छा का झाली?
कोणत्या तरतुदी संविधानातल्या अशा आहेत की यांना मानवत नाहीत किंवा अडचणीच्या होतात आणि त्यामुळं हे कधीतरी स्पष्ट होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही भारताला नव्या संविधानाची गरज आहे असं नमूद केलेलं होतं. त्यामुळे कसं आहे की एखादा खडा टाकून बघायचा, पचला तर पचला, नाहीतर मग हळूच माघार घ्यायची, ही यांची जुनी सवय आहे. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा राज्यपालांच्या भाषणाकडे येतो. अध्यक्ष महोदय, 85 भाषणातले हे मुद्दे आहेत, पण अध्यक्ष महोदय यातले 5 मुद्दे जरी महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे असते तर मी कौतुक केलं असतं. आज अध्यक्ष महोदय आम्ही काय करतो याच्या पलीकडे काही सांगत नाही. भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केली आहे. फुले शाहू आंबेडकर उच्च दर्जाचे यांच्या उच्च आदर्शाचे पालन यांचं सरकार करतंय असं हे सांगतायत. अध्यक्ष महोदय, यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकारच नाहीये. कारण अध्यक्ष महोदय, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाचं स्मारक करायचं ठरलं. मला आठवतं 24 डिसेंबर 2016 शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्राच्या इथंच अध्यक्ष महोदय समुद्रात जाऊन जलपूजनाचा मोठा सोहळा झाला आणि यातले बरेचसे मंत्री त्यांच्यावर समुद्रात गेलेले होते. मोदी साहेबांनी बोटीनं जाऊन पाण्याची पूजा केली. हे चित्र सगळ्या उभ्या जगानं बघितलं. का तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथं करायचं. अध्यक्ष महोदय, 8 वर्ष पूर्ण झाली आणि अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने एक SLP ऍडमिट केलेली आहे. ती SLP बोर्डावर घ्यायची, बोर्डावर त्यांचं म्हणणं मांडायचं आणि त्याचा निकाल लागायचा. एवढी दानत सरकारची नाही अध्यक्ष महोदय. सरकारने त्या बाबतीत काही प्रयत्नही केले नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर त्यावेळी मतं मिळवली 19च्या निवडणुकीच्या दरम्यान. पण अध्यक्ष महोदय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टींना हरताळ फासला आणि आता तर त्या पुतळ्याच्याकडे स्मारकाकडे देखील यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. ते आता आमचं सरकार आल्यावरच ते काम पूर्ण आम्हाला करावं लागेल. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे राज्यपाल असं म्हणतात की निर्यातीत आमचं राज्य अग्रेसर आहे. अग्रेसर आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाच आहे. अध्यक्ष महोदय, एक नीती आयोगाने एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स तयार केलेला आहे 2022ला. त्यामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर तामिळनाडू आहे आणि 19 ते 22 हा काळ हा आमच्या सरकारचा होता. हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी नोंद करण्यासारखं आहे. आम्ही प्रयत्नाने दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस साठी आणलं आणि आम्ही आमचं निर्यातीत अग्रेसर राज्य करण्याचा त्यावेळी प्रयत्न केला. आता नवी आकडेवारी ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी कदाचित हा आकडा 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर जाईल. कारण आपला क्रमांक दरडोई उत्पन्नात देखील आता 6व्या 7व्या क्रमांकाला घसरलेला आहे. अध्यक्ष महोदय, नक्की दरडोई उत्पन्न खाली घसरलं कधी? जेव्हा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्या आधी आपण गुजरातच्या वर होतो. पण देवेंद्रजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्ष फोडण्याशिवाय दुसरा काही उद्योग महाराष्ट्रात झाला नाही. आमचं राज्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं आणि आमच्या पहिल्या 8त गुजरात नव्हतं, ते एकदम 5व्या क्रमांकाला जाऊन बसलं. ही महाराष्ट्राची खरी खंत आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला हे सांगायला पाहिजे की तरी वारंवार $1 ट्रिलियन इकॉनॉमी करणार, $1 ट्रिलियन इकॉनॉमी 27-28 पर्यंत भाषणात राज्यपाल महोदय म्हटले आहेत की 27-28 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आम्ही महाराष्ट्राची करणार. करायला हरकत नाही. 5 ट्रिलियन का? बघा ते संजय बनसोडेंचं किती लक्ष आहे ट्रिलियन कुणाचा? आपला 1 ट्रिलियन, त्यांचा 5 ट्रिलियन. म्हणजे महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियन होणार. आता 1 ट्रिलियन होण्यासाठी अध्यक्ष महोदय महत्वाकांक्षी लक्ष आहे असं राज्यपालच म्हणतायत. राज्यपालांच्या भाषणातच राज्यपाल म्हणतात महत्वाकांक्षी लक्ष आहे. म्हणजे अवघड आहे.
डिफिकल्ट टार्गेट आहे हे राज्यपालच म्हणतायत आणि त्यांनी ते कबूल केलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा 1 ट्रिलियनचा दावा हा वास्तववादी नाही हे इनडायरेक्टली राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं. अध्यक्ष महोदय, एक मित्रा नावाची आपली जी संस्था आहे त्यांनी एक रिपोर्ट दिलाय की 6 वर्षामध्ये $1.53 ट्रिलियन ची गुंतवणूक असेल तरच महाराष्ट्र $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी होऊ शकते. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा विकास जर 17% गेला पाहिजे तर आपण 1 ट्रिलियन पर्यंत 27-28 ला पोहोचू, नाहीतर तसं 32-34 साली काहीतरी पोहोचणारच आहे. काय ते थांबवत नाही कोणी, ते आपोआपच होत असतं. पण अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्रात आज 7-7.5% ग्रोथ रेट आहे आणि आपला अध्यक्ष महोदय 17% ग्रोथ रेट जर झाला तर आपण 27-28 साली अध्यक्ष महोदय 1 ट्रिलियन इकॉनॉमीला पोहोचू. याचं राज्यकर्त्यांना भान आणून देणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या काळात काही 1 ट्रिलियन होणार नाही. त्यामुळं सतत ते आम्ही 1 ट्रिलियन करणार वगैरे आणि त्यासाठी काही प्रयत्नही होत नाहीत. त्यामुळं अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की वारंवार राज्यपालांच्या भाषणात असे मुद्दे घालून राज्यपालांची फसवणूक होते आणि त्यांनाही फार ऑकवर्ड करणं, मी त्यांना वाचतानाही थोडस ऑकवर्ड होत असेल की काय घातलंय आणि मी काय वाचतोय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आज सध्याचे राज्यपाल फार चांगले आहेत, तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि 1 ट्रिलियनची चर्चा करा. नाही त्यांनी मी म्हंटल ते सांगितलं तर माझं नाव बदलतो मी. त्यांचंही मत हे आहे की क्या बोल रहे, कैसे लिखते क्या, लेकिन मुझे पढ़ना पड़ता है असं म्हणत असतील. म्हणतात असं मी म्हणत नाही. भविष्याने अंदाज आहे, अंदाज. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एक इकॉनॉमी आपल्या दुसरा मुद्दा काय आहे की 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या मागे का लागलाय. इथं कुपोषणाचे बळी जायला लागलेत, या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत, या ठिकाणी मुला मुलींच्या हाताला काम मिळावं म्हणून तुमच्याकडून काही होत नाही, आत्महत्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढतंय. पोटभर प्रत्येकाला अन्न मिळावं हे स्वप्न बाळगा ना. 1 ट्रिलियनच्या मागे कुणालाच माहित नाही सभागृहात 1 ट्रिलियन केव्हा होणार आणि काय होणार. तुमचं टार्गेट पाहिजे महाराष्ट्रात कुणाचाही कुपोषणात बळी जाऊ नये आदिवासी भागात. तुमचं टार्गेट पाहिजे की आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याची आत्महत्या करावी लागेल अशी पाळी येणार नाही, हे तुमचं लक्ष पाहिजे. ते सारखं 1 ट्रिलियनच्या मागे लागलाय. मग आम्हाला एक सांगा की $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी ज्यावेळी होईल त्यावेळी त्याचे लाभार्थी कोण असणार आहेत. जर महाराष्ट्रात बेकारी राहणार आहे, जर महाराष्ट्रात तरुणांचे प्रश्न राहणार आहेत, महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी घटकात कुपोषणाचे बळी जात आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत, गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय, तर मग अध्यक्ष महोदय $1 ट्रिलियन इकॉनॉमीचे लाभार्थी कोण असणार आहेत हे एकदा सांगा. मग काही ठराविक देशातले उद्योगपतीच जर लाभार्थी होणार असतील आणि त्यांच्या चाकरी त्यांच्यात पदरी जाऊन चाकरी करण्याची पाळी येणार असेल तर ती चाकरी तरी महाराष्ट्रातले बेकारी कमी करणारी असली पाहिजे. आणि त्यासाठी खरं म्हणजे एकदा महाराष्ट्राला तो प्रकाश टाकण्याचं काम आपण केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, 2024 ला मुख्यमंत्री महोदय जानेवारीत दावोसला गेलेले, तुम्ही गेला होता? तुम्ही त्यांना काय घेऊन जातात ते तुम्ही नाही गेला. दावोसला काही मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय काही गेलेले होते. जयंतराव, विषयाच्या बाहेर जाऊ नका. विषयाच्या आतच आहे, पण दावोसचा उल्लेख केला. विषयाच्या बाहेर जातं मगासपासून. तुम्ही राज्यपालांच्या भाषणावरती या. अध्यक्ष महोदय, मी चौकशी करतोय त्या दोघातलं कोण गेलं. आता हे विषय दावोसला गेले मुख्यमंत्री तर ते खरं आहे गेले होते, त्यांच्यावर कोण गेलेलं हे माहित नव्हतं म्हणून चौकशी मी केली. उदय सामंत लय हुशार आहे, ते कसे खाऊन जात. त्यामुळे अध्यक्ष महोदय 2024 ला 3,53,000 कोटीचे सामंजस्य करार केले आणि त्यातून 2 लाख नोकऱ्या निर्माण होतील असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी जाहीर केलं आलेलं. अध्यक्ष महोदय, गंमत काय, 2023 ला पण दावोसला जाऊन आले साहेब. 1,37,000 कोटी रुपये 1.37 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांनी आणली असा त्यांनी दावा केला.
आणि त्यातून 1 लाख रोजगार निर्माण होतील असं सांगितले. मुख्यमंत्री महोदयांची घोषणा मी खरी समजतो. आम्हाला सभागृहासमोर हे देतो ना मी, माझं झालं. आमची सभागृहासमोर विनंती आहे. हो मंत्री महोदय, तुम्ही शांत बसा ना, जरा शांत बसा. आज अध्यक्ष महोदय तुमचा मूड दिसत नाही. काही चुकलंय का आमचं? नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय 1 लाख रोजगार निर्माण होतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली 23 साली. 24 साली घोषणा केली 2 लाख. 2 लाखाचं राहू दे, पण 1 लाख नोकऱ्या मिळतील. माझी सभागृहात मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्या 1 लाख नोकऱ्या कुणाला मिळाल्या याची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवा. आता 23 साल 1.5 वर्ष झालं त्याला. त्यामुळं आता त्यांनी नोकऱ्या म्हणजे रोजगार मिळालाय म्हणून सांगितलं. नोकऱ्या शब्द आहे, नोकऱ्या. त्यामुळं नोकऱ्या कुणाला मिळाल्या, ही 1,37,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. त्यात 1 लाख नोकऱ्या मिळतील सांगितलेलं. त्या 1 लाख नोकऱ्यांची नावं पटलावर ठेवावीत. काय 12 तारखेपर्यंत ठेवली तरी चालतील. पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तशी परिस्थिती नाही. आता नवी घोषणा आहे 3,53,000 कोटीचे सामंजस्य करार केले आणि 2 लाख नोकऱ्या मिळतील म्हणून. ठीक आहे, पण सभागृहात खरी वस्तुस्थिती त्यांनी मांडावी अशी आमची त्यांना विनंती. आता जोरात भाषण करतील, जयंतराव तुम्हाला हे ते आमचं काही म्हणणं नाही. भाषणात उत्तर द्यायची गरज नाही. फक्त 1 लाख कुणाकुणाला नोकऱ्या लागल्या त्याची यादी पटलावर अध्यक्ष महोदय त्यांनी ठेवावी. अध्यक्ष महोदय, रोजगार मेळावे बरेच व्हायला लागलेत. बारामतीला एक रोजगार मेळावा झाला. मुख्यमंत्री महोदय गेलेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 25,000 लोकांना या ठिकाणी आता ह्या रोजगार मेळाव्यात नोकऱ्या मिळतील म्हणून. आम्ही जरा चौकशी केली तर अध्यक्ष महोदय, बारामतीत रोजगार मेळावा एवढा मोठा झाला पण नोकऱ्या किती मिळाल्या? 25,000ची घोषणा झाली, 1285 नोकऱ्या मिळाल्या. म्हणजे 10% देखील इंडियन एक्सप्रेसने लिहिलंय. हे इंडियन एक्सप्रेसने सर्वे केलेला आहे. आणि 10% देखील नोकऱ्या मिळालेल्या नाहीत बारामतीच्या रोजगार मेळाव्याच्या नंतर. अध्यक्ष महोदय, तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे नावाशेवाला आता सेतू बांधलेला आहे. नवा पूल, चांगला पूल झालाय. आमचे नाना पटोले तिकडे जाऊन आले. काही तडे वगैरे गेलेले आहेत रस्त्याला म्हणून. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, भाषणात उल्लेख आहे त्याचा, जागतिक दर्जाच्या रस्त्याला तडे का गेले, काय कारण, याची चौकशी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे. काम गरजेचं होतं. अगदी अंतुले साहेबांच्या वेळेपासून हे ट्रान्स हार्बर लिंक बांधायची ही कल्पना मांडण्यात आली. आता हे काम जे झालेलं आहे, आता अनेक स्ट्रक्चर, आता पेपरला 2 दिवस येत आहे की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले आहेत, गळती लागायला लागली आहे. अगदी राम मंदिराला देखील गळती लागली. रामाचं मंदिरही गळायला लागलं. खरं नाही ना, मग खोटंच असेल ते. अध्यक्ष महोदय, नाही, राम आमच्या पार्टीत आलाय. मी सांगतो ना, त्याच्यावर येतो मी तो मुद्दा. हो, राम आमच्या पार्टीत आलेला आहे. आता अध्यक्ष महोदय, लोकसभेची निवडणूक झाली. आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो. अध्यक्ष महोदय, 2019 साली नरेंद्र मोदींचं लीड त्यांच्या मतदारसंघात 4,79,000 होतं. अध्यक्ष महोदय, या वर्षीचं लीड किती? ते घटलं आणि 1.5 लाखावर, मोदी साहेबांचं लीड 1.5 लाखावर आलं. अध्यक्ष महोदय, निवडणुकीचा मतितार्थ कळण्यासाठी एवढं पुरेसं आहे. मोदी साहेबांचं लीड 4-4.5 लाखावरून 1.5 लाखावर आलं. हे आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही. मी जयंतराव, मागासपासून मी सांगतो, विषयाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही. मेहरबानी करा. अध्यक्ष महोदय, मेहरबानी करा. मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे. मेहरबानी करा, तुम्ही विषयाच्या बाहेर जाऊ नका. अध्यक्ष महोदय,
अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा. हा तुमचा जो विषय हे काय पुरवणी मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही. तुम्हाला एवढंच सांगतो, याच्यावर हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्डवरती काढून टाकतोय. आपण अध्यक्ष महोदय, मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा. कोणत्या नियमाने तुम्ही माझं भाषण रिस्ट्रिक्ट करताय हे सांगा. राज्यपालांच्या भाषणामध्ये हा विषय नाहीये. कोणत्या निर्णयाने माझं भाषण रिस्ट्रिक्ट करताय हे मला सांगा. पण ह्या विषयामध्ये हा विषय नाहीच आहे. विषय काय आहे? विषय तुम्ही काही विषय घ्या आणि तुम्ही सांगत आपले मंत्री महोदय खाली बसून मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय, मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं, चिडू नका. मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय. मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय. फक्त यावेळी तुम्ही शांत बसा. याचं दुःख तुम्हाला सगळं आहे. मला विषयावरती या. विषयावरच येतो ना. त्यांना शांत करा. अरे बाबा, अभिभाषणावर म्हणजे महाराष्ट्र विषयावरती या. महाराष्ट्रावरच बोलतो मी. अध्यक्ष महोदय, काऊ सर यांचा जनाधार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथं जिथं रामाची तीर्थस्थानं आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला. कुठेही राम यांच्या बरोबर राहिला नाही. राम आमच्या बरोबर आहे खरंच नाहीये. राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला. पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही याचा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो. पण काळारामचं मंदिर जिथं आहे तिथंही पराभव झाला. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाही तर काळारामाचं मंदिर असो, अध्यक्ष महोदय यांचा जनाधार घसरला. आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजामध्ये खोटे कथानक पसरवल्यामुळं महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय, मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दूधखोळे समजता काय? अध्यक्ष महोदय, कोणी येऊन काही बोललं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का? मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे. ते कुणाचेही न ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळालाय त्यात सगळ्यांनीच मतदान केले. पण सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्या. अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या. सच्चा अध्यक्ष महोदय, सच्चा जो हिंदू आहे त्या सच्च्या हिंदूंनी खऱ्या राम भक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केलं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास 30 पर्यंत गेलो, 31 पर्यंत गेलो. अध्यक्ष महोदय, अयोध्येमध्ये सुद्धा बाकीच्या आता काय महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, का विरोध झाला? तरी महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जाता, मगासपासून तुम्ही जाता, जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी. कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही महाराष्ट्र सोडून जात नाही. अध्यक्ष महोदय, अयोध्येला बघा अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा. फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय, तेही त्यांना आवडत नाही. जयंतराव, माझी विनंती आहे विषयावरती. अयोध्येचा द्वेष का, इतका राग अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके? अध्यक्ष महोदय जाऊ दे. पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी अध्यक्ष महोदय, पण ही नोटबंदीची शिक्षा आहे, चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळला याची शिक्षा आहे. 45 वर्षात जी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड बेरोजगारी वाढली त्याची शिक्षा आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राने आता निर्णय घेतलेला आहे की या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं.
अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की अध्यक्ष महोदय, पीएचडी बद्दल देखील मध्ये विधान केलेलं होतं. पीएचडी लावून काय दिवे लावणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण पीएचडी होते. अर्थमंत्री पहिले चिंतामणराव देशमुख देखील पीएचडी होते. आता अध्यक्ष महोदय, पीएचडीच्या मानधनासाठी या राज्यात आंदोलन चालू आहे. विद्यार्थी आंदोलन करतायत आणि फुलेवाडा ते विधान भवन असा लॉंग मार्च विद्यार्थ्यांनी काढलाय. अध्यक्ष महोदय, त्याच्याकडे देखील सरकारने लक्ष द्यावं. बरीच महामंडळ जाहीर केलेली आहेत, करतायत, रोज चालू आहे एक महामंडळ. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांचं धोरण काय आहे? मोदी साहेबांचं धोरण आहे की अध्यक्ष महोदय, जी महामंडळ पांढरी हत्ती झालेली आहेत ती बंद करायची आणि सरकारचे पैसे वाचवायचे, असं मोदी साहेबांचं धोरण आहे. पण हे मोदी साहेबांचं धोरण दुर्लक्षित करून रोज एक नवं महामंडळ जाहीर करायला लागलेत. हेही अतिशय गंभीर आहे. आणि जेवढे महामंडळ जास्त जाहीर कराल तेवढी महामंडळाचं महत्व डायल्यूट होतंय, हेही सरकारने लक्षात घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी आमचे सुधीर भाऊंनी घोषणा केलेली होती. डिसेंबर 22 मध्ये सुधीर भाऊ म्हटले की आम्ही 23चा राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं आणि तलवार भारतात आणू. आता 2024चा राज्याभिषेक सोहळाही होऊन गेला, पण अध्यक्ष महोदय, अजून वाघ नखे आणि जगदंबा तलवार भारतात आलेली नाही. 2023च्या राज्यपाल भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख होता. आता 24च्या राज्यपालांच्या भाषणात देखील उल्लेख आहे. राज्यपालांना किती ऑकवर्ड करायचे, ह्याला काहीतरी मर्यादा ठेवा. ही काय वाघ नखं येत नाहीत, तलवार काय जगदंबा तलवार येत नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं शिवाजी महाराजांचं स्मारकही तुम्ही करत नाही, त्यांच्या वस्तू इंग्लंडला अडकलेल्या त्याही परत आणू शकत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आता मतं मागायचा तुम्हाला कोणताही अधिकार राहिलेला नाही. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यात 46,000 कोटी रुपयाची घोषणा केली. 46,000 कोटी रुपये राज्यपालांच्या अभिभाषणात. मराठवाडा वॉटर ग्रीडची आपण चर्चा करतोय, पण त्याच्यासाठी काही पावलं पडत नाहीत. अध्यक्ष महोदय, त्यासाठी माझी आपणाला विनंती कळकळीची आहे की काही महत्वाचे प्रश्न या सरकारने दुर्लक्षित केले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत राज्यपालांनी अभिभाषणात उल्लेख केलेला आहे, पण 2 वर्षात काहीच प्रयत्न झालेले दिसत नाहीत. आणि मला वाटतं आपल्याकडे ती जबाबदारी सीमा प्रश्नाच्या बाबतीत मला वाटतं आपल्याकडे आहे. तर ते वकील देणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी ते सतत हेलपाटे घालतात. आपण लक्ष घालाल असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर एक काळ असा होता की दोन्हीकडे भाजपचं सरकार होतं, तेव्हाही तो मी प्रश्न सोडवला नाही. भातखळकरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जायचं असेल तर तुम्हाला का अडचण काय? जयंतराव जी साहेब, 40 सदस्य आहेत, मेहरबानी करा. लगेच करतो. अध्यक्ष महोदय, मी फक्त काही शेवटचा 1-2 मुद्दे मांडतो. गेल्या काही वर्षात आम्ही बरेच उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिले असं म्हणायला हरकत नाही. अध्यक्ष महोदय, या सरकारने एक मोठी संधी गमावली. ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा उपकरणातील उत्पादन क्षेत्र म्हणून आता मध्य प्रदेशाची निवड झालेली आहे. अध्यक्ष महोदय, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या योजनेच्या अंतर्गत या झोनसाठी आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला, पण मध्य प्रदेशने बाजी मारली आणि मंत्रालयानं झोनच्या स्थापनेसाठी 400 कोटीची आर्थिक मदतही त्यांना देऊन टाकली. वेदांत फॉक्सकॉन गेलं, तो मोठा इतिहास झाला. त्या वेदांत फॉक्सकॉनच्या मालकाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री कोणी जाऊन भेटलं नाही. अध्यक्ष महोदय, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे बल्क ड्रग पार्क. आपण अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणात, शंभूराजे, राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यपालांनी या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी येथे 1000 एकर जमीन संपादित केली आहे. यातून 2200 रोजगार उपलब्ध होणार असा घोषणा राज्यपालांच्या अभिभाषणात आहे. पण अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प कधीच राज्याच्या बाहेर निघून गेला. बल्क ड्रग पार्क आता गुजरातमध्ये भरूचला उभा केला जाणार आहे.
अध्यक्ष महोदय, 3,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पात 51,000 नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता होती, पण हाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा प्रकल्प फार्मास्युटिकल क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा होता. आपलं एक पाऊल मागे गेलं. अध्यक्ष महोदय, वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्प सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्प रद्द करण्यात आला. महाराष्ट्रात 424 कोटीची गुंतवणूक होणार होती. 3-3,500 लोकांना नोकरी मिळाली असती. महाराष्ट्रातील प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. पण दुसरीकडे तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ऑक्टोबर 20 मध्ये विशेष सवलती देऊन यास मान्यता दिली होती. यांच्या काळात तोही प्रकल्प गेला. टाटा एअरबस प्रकल्प देखील 22,000 कोटी रुपयाचा, अधिकाऱ्यांच्या त्यातनं 15-20,000 नोकऱ्या मिळाल्या असत्या, तर अध्यक्ष महोदय तोही प्रकल्प आता गुजरातमध्ये गेला. सॅफ्रॉनचा MRO प्रकल्प, एक मोठा प्रकल्प तेलंगणातील हैदराबाद मध्ये गेला. विदेशी विमान कंपन्यांसाठी 1234 कोटी रुपयाचे देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरऑलिंग सुविधा एका फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीने सॅफ्रॉन ग्रुप ने प्रस्तावित केली होती. तो प्रकल्प नागपूरहून हैदराबाद मध्ये हलवण्यात आला. भूसंपादनाला झालेल्या विलंबामुळे हा प्रकल्प रखडला होता. 1115 कोटीच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने हा प्रकल्प अध्यक्ष महोदय शेजारच्या राज्यात गेला. अध्यक्ष महोदय, यांचं लक्षच नाही राज्याकडे. यांचं लक्ष मोठे मोठे टेंडर काढायचे, मोठमोठ्या रस्त्यांच्या घोषणा करायच्या, मोठमोठ्या प्रोजेक्टच्या घोषणा करायच्या आणि बांधकाम खात्यात आज 64,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय पेमेंट बाकी आहे, बिलं द्यायची आहे त्यांना, तरी इकडे मोठ्या घोषणांचा पाऊस चालू आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो की महाराष्ट्राची अधोगती व्हायला लागलेली आहे. आता लगेच तुम्ही म्हणाल महाराष्ट्राची बदनामी करताय, कागदोपत्री अधोगती चालू आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला ते जाणीवपूर्वक सांगायचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये मांडण्यात आलेले हे राज्यपालांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यांच्या भाषणामध्ये, त्या सर्व भाषणाच्या मुद्द्यांना मी या ठिकाणी यासाठी विरोध करतो कारण राज्यपालांचं भाषण हे महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देणारं नाही. शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे, शेतमजुरांकडे दुर्लक्ष करणार आहे. आता सगळं गेलंय. जो बूंद से गई वो हौद से गई वो बूंद से नहीं आती, अशी जी बूंद से गई वो हौद से नहीं आती, तसं हौद काल उघडा केलेला आहे. बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, ज्यांचं आयुष्यच सरकारचं 2.5 महिन्याचं आहे उरलेल्या काळात, त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाला मी विरोध करतो. राज्यपालांचं अभिभाषण हे ऐकत असताना मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुलजी आमचे बसलेले आहेत, आमचे सागरजी आहेत. अध्यक्ष महोदय, ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं, ही निष्ठावंत माणसं, यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं. नाही, ते थोडी भाजपचे आहेत. तुम्ही तिघ भाजपचे, तुम्ही एवढ्या निष्ठेनं भाजपमध्ये राहिला, ते सगळीकडे फिरून आलेले. जयंतराव, मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसला म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही. आपण बोलायचंच नाही साहेब, मेहरबानी करा. अध्यक्षाच्या खुर्चीवर बसला म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही, एवढंच सांगतो. बोलायचंच नाही तिथं, ती जागा न बोलण्यासाठी. मी ज्या काही गोष्टी सांगेन ना, तर तुम्ही म्हणाल कोणतं तुम्ही जे निर्णय घेताय ते योग्य घेतलं म्हणून हे सांगतो. खाजगी चर्चा झाली ना. मी अध्यक्षाच्या खुर्चीवर म्हणून जास्त काय बोलत नाही. तुमच्या सगळ्या परिस्थितीची, वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का? मी ह्या तिघांवर बोलतोय. हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी, लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने, त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत, हे कोपऱ्यात आणि हे इकडं. त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले, परत गेलेले आहेत.
त्यामुळे हे सगळे अध्यक्ष महोदय ही जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत सन्माननीय कार्यकर्त्यांची, सदस्य त्याच्यामुळे लोकसभेची परिस्थिती सुनील अशी प्रभू झाली आहे आणि विधानसभेतही यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी अपेक्षा आहे. सन्माननीय धन्यवाद. सदस्य सुनील प्रभू